सिंह राशीच्या मंडळींनो, लोक काय म्हणणार? वाव, काय नशीब आहे. कारण महाबली बजरंगबली आणि थेट न्यायदेवता शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सक्रिय झालाय. 5 ते 20 जून दरम्यान मंडळी, 5 ते 20 जून दरम्यान तुमच्यावर पैशाचा असा पाऊस पडणार आहे की अख्खं जग तुमच्या नशिबाचा हेवा करेल. तुमचे रखडलेले संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाचे बंद कुलूप अचानक उघडणार आहेत. पण हा अथंग आनंद साजरा करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या. कारण पडद्यामागे काहीतरी अत्यंत भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल, ज्या क्षणी तुमच्या घरात पैशाची आवक वाढेल, अगदी त्या क्षणी तुमच्या अवतीभोवती वावरणारे, तुमच्या ताटात खाणारे काही जवळचे लोक तुमच्या विनाशाचे एक असा सापळा रचणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. सिंह राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही सुद्धा याच राशीचे असाल आणि नशिबाची ही ताकद अनुभवण्यासाठी तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये नक्की सांगा, हो माझी पण सिंह रास आहे. बघूया आपल्या या वाघाच्या छातीमध्ये किती ताकद आहे आणि किती जणांची सिंह रास आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सिंह राशीच्या मंडळींनो, या 15 दिवसात एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे, नाहीतर राजाचा रंका व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही कळत नकळत त्या 2 चुका केल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरेल. त्याचं नव्हतं होईल आणि घरातली हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील. अशी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं नक्की कोणतं षष्टयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे तुमच्याच घरातून रचलं जात आहे? तुमचा सर्वात जवळचा आणि विश्वासातील माणूस तुमचा घात कसा करणार आहे हे निसर्ग तुम्हाला कोणते धोक्याचे संकेत आधीच देणार आहे आणि या विनाशाच्या चक्रातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी 25 जुलैच्या रात्रीपूर्वी तुम्हाला कोणता गुप्त महाउपाय करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओत 5 महत्त्वाच्या आणि अत्यंत रहस्यमय भागामध्ये सांगणार आहोत. आजची एकही माहिती किंवा एकही गोष्ट स्किप करू नका, कारण ही सावधगिरी तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाचे रक्षण करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सिंह राशीच्या मंडळींनो, 5 ते 15 जूनचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व आणि कधीही न विसरता येणारी कल्टाणी देणारा ठरणार आहे. या काळात आकाशमंडल ग्रहाची एक अशी दुर्मिळ युती होत आहे जी कित्येक वर्षातून एकदाच पाहायला मिळते. त्याचबरोबर दुसरीकडे न्यायदेवता शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 11व्या भावात म्हणजेच की लाभस्थानात स्वराशीत बसून अत्यंत शक्तिशाली सरस राजयोग बनत आहे. या अत्यंत दुर्मिळ ग्रहांच्या रचनेमुळे तुमच्यावर अचानक धनलाभाचे होण्याचे प्रचंड योग आहेत. मग ते अनेक वर्षापासून रखडलेले पैशाचे व्यवहार असो, कोर्टात अडकलेले जुने मालमत्ता असो किंवा अनपेक्षित मार्गाने मिळणारा मोठा गुप्त निधी असो, चारही बाजूनी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. तुमची अचानक बदललेली श्रीमंती पाहून समाज थक्क होईल आणि तुमची विरोधकही म्हणतील, वाव काय नशीब आहे तुमचं. सिंह राशीच्या मंडळींनो, जसा जसा तुमच्या घरात पैसा खिळू लागेल आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल, तसा तसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफाट सुरू होणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमच्या नशिबाची उंचवणारी कमान पाहून तुमचे हसणारे किंवा तुमचे जवळचे मित्र आणि तुमचे शेजारी आतून तुमच्यावर प्रचंड जळू लागतील. ते तुमच्यासमोर गोड गोड बोलतील मंडळी, ते तुमच्यासमोर गोड गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे नाचकी कशी होईल, तुमचं नुकसान कसं होईल याचे एक भयंकर षष्टयंत्र रचायला सुरुवात करतील. तुमच्या सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, या 7 दिवसात काळात तुम्हाला परक्यांवर व इतरांवर गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवणं या एका सर्वात घातक गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे. तुमच्या मनात कोणाबद्दलही किती आदर असला तरी
तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे प्लॅन्स किंवा आर्थिक व्यवहाराची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून आपल्या मनातल्या गुप्ती सांगाल, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली असेल, हे पक्के लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस तुमचा घात करण्यासाठी टपून बसलाय त्याला ओळखायचं कसं? मंडळी, ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त गणनेनुसार तुमच्यावर छुपेवार करणाऱ्या त्या कपटी व्यक्तीच्या नावामध्ये र, अ आणि म या अक्षरापैकी एक अक्षर असण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या घराच्या किंवा कार्यक्षेत्राच्या दक्षिण किंवा पूर्व दिशेला राहते किंवा तिथून तुमच्यावर नजर ठेवून आहे. जेव्हा ही व्यक्ती तुमच्याशी गोड बोलेल तेव्हा हिचे डोळे तुमच्यावर, तुमच्या चेहऱ्यावर कमी आणि तुमच्या यशावर, तुमच्या संपत्तीवर जास्त असतील. ही व्यक्ती तुमच्या घरात येऊन तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच या काळात स्वतःच्या घरातल्या गोष्टी आणि पैशाचे व्यवहार या व्यक्तीसमोर बोलताना अत्यंत गुप्तता बाळगा. अन्यथा तुमची एक छोटीशी माहितीसुद्धा तुमच्या विनाशाचे मोठे हत्यार बनू शकते. पण हे संकट येणार असेल किंवा शत्रूने चाल रचली असेल तर निसर्ग आणि शल्य तुम्हाला तुमच्याच घरात काही मोठे संकेत देऊन सावध करणार आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. या 7 दिवसाच्या काळात जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंगाचा सुळसुळाट सुरू झाला किंवा तुमच्या घराच्या मुख्य दारावर, गॅलरीत विनाकारण एखादा कावळा या कोणी अनोळखी पक्षी वारंवार ओरडू लागला तर समजून जा की शनिदेवाची परीक्षा सुरू झाली आणि शत्रू तुमच्यावर तांत्रिक किंवा मानसिक वार करण्याचा प्रयत्न करत आहेत. घरात अचानक दूध उतू जाणं किंवा काचेच्या वस्तू विनाकारण फुटणं हा सुद्धा एक धोक्याचा इशारा आहे की तुमची उंचावणारी मान कोणाला तरी सहन होत नाही. हे शत्रू तुमचे केस बरंही नुकसान करू शकणार नाहीत. स्वतःचे सिगरेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर पण या शत्रूच्या चालीशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबत तुम्ही कोणती पहिली मोठी चूक करू शकता याने थेट कोर्टाची पायरी चढावी लागेल ते बघूया पुढच्या भागात. सिंह राशीच्या मंडळींनो, आता तुम्ही नशिबाच्या आणि संघर्षाच्या अनेक फाटके खाल्ले असतील. सततच्या त्रासामुळे कदाचित तुम्ही खचून गेला असाल, पण आता तुमचे वाईट दिवस संपून सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. या 7 दिवसाच्या काळात जेव्हा लाभस्थानाचा स्वामी शनी आणि राशी स्वामी मंगळ तुमच्या कुंडलीत अत्यंत अनुकूल स्थितीत असतील तेव्हा तुम्हाला निसर्गाकडून आणि बजरंगबलीच्या कृपेने पहिला मोठा शुभ संकेत मिळेल. बऱ्याच दिवसापासून तुमच्या व्यावसायिक किंवा नोकरीच्या ठिकाणी जी कामे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे, सहकारी कागदपत्राच्या कचाट्यात किंवा बँक लोनच्या चक्रीवात रेंगाळली होती, ती अचानक कोणतीही लाज न देता किंवा कोणताही मोठा अडथळा न येता एका झटक्यात पूर्ण होतील. ज्या फाईल्सवर धूळखात पडली होती तिथे अचानक मंजुरीची सही होईल. हा पहिला संकेत तुम्हाला सांगेल आता ग्रहांची चाल पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरली आहे आणि तुमचे भाग्य आता उजळून लागले. सिंह राशीच्या मंडळीनं दुसरा अत्यंत शक्तिशाली संकेत थेट तुमच्या कुटुंबाशी आणि मुलांच्या भविष्याशी संबंधित असेल. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची शुभ दृष्टीमुळे जर तुमच्या घरात तुमच्या शिक्षणाच्या, त्यांची नोकरीची किंवा विवाहाची चिंता तुम्हाला दिवस रात्र सतावत असेल तर अचानक कुठून तरी तुमच्यात एक अत्यंत आनंदाची आणि अनपेक्षित अशी मोठी बातमी तुमच्या कानावर पडेल. घरातील विवाहाचे अडथळे दूर होऊन मनासारखे प्रस्ताव चालून येतील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचं खूप मोठे ओझे उतरेल. इतकंच नाही तर ज्या दाम्पत्यांना बऱ्याच काळापासून संतान सुखाची प्रतीक्षा होती त्यांच्या घरात पाळणा हलवण्याचे संकेत याच काळात मिळतील. घरात अचानक एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल की कुटुंबातील जुने वाद मिटून आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार होईल. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि सांगितल्याप्रमाणे हो माझी पण सिंह रास आहे ही कमेंट प्रत्येक मंडळींनी केली पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जर क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही, ज्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. सिंह राशीच्या मंडळींनो, तिसऱ्या दिवशी मिळणारा संकेत थेट तुमच्या बँक बॅलन्सशी
आणि जुन्या गुंतवणुकीशी संबंधित असेल. अश्विनी आणि भरणी नक्षत्राच्या विशेष प्रभावामुळे तुम्ही भूतकाळात शेअर्समध्ये, जमिनीत, सोन्यात किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवलेला पैसा जो आजवर पूर्णपणे तोट्यात चालला होता किंवा जिथे तुमचे पैसे बुडवण्याची भीती निर्माण झाली होती तिथे अचानक प्रचंड मोठी तेजी येईल. रखडलेले जुने कर्ज किंवा एखाद्याने अडकून ठेवलेले पैसे अचानक चक्रवाढ व्याजासह तुमच्या हातात परत येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू एका झटक्यात मजबूत होईल. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक नफा मिळवून देणारे एक नवीन डील किंवा मोठा ग्राहक जोडला जाईल, जो तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता तुम्ही कोणती पहिली मोठी चूक टाळली पाहिजेत हे जाणून घेऊया. या 7 दिवसाच्या काळात आणखी एक मोठी सावधानता बाळगायची गरज आहे. ती म्हणजे रात्री 9 ते मध्यरात्री 12 ही वेळ ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत संवेदनशील राहून शत्रूच्या प्रभावाची ठरणार आहे. या रात्रीच्या वेळी तुमच्या मोबाईलवर येणारा कोणताही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका की कोणाशी रात्रीच्या वेळी पैशाचे अंतिम व्यवहार करू नका. या विशिष्ट वेळेत शत्रू तुमच्या मानसिक स्थितीशी खेळण्याचा आणि तुम्हाला भ्रमात टाकून आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच रात्री 9 नंतर अत्यंत शांत आणि सावध राहा. आता या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी आणि शत्रूचे षष्टयंत्र उधळून लावण्यासाठी तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली उपाय करायचे आहेत. पहिला सकाळचा उपाय, तोही छोटा आहे. तो छोटा नियम म्हणजे या 7 दिवसात रोज सकाळी जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा आपल्या खिशात एक लवंग आणि थोडे काळे तीळ ठेवून बाहेर पडा. रात्री जेव्हा तुम्ही घरी परत याल तेव्हा ते खिशातील तीळ आणि लवंग घराबाहेर कुठेतरी टाकून द्या. हा छोटासा रोजचा नियम संपूर्ण दिवसभरातील नकारात्मक ऊर्जा आणि लोकांची वाईट नजर जागेच्या जागी जळून खाक करेल आणि तुमच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार करेल. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात बजरंगबली आणि शनिदेवाचा आशीर्वाद सदैव राहो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो माझी पण सिंह रास आहे असे कमेंट करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर हा उपाय जो मी तुम्हाला सांगितला आहे ना, या उपायाचा तुम्हाला खूप फरक पडणार आहे आणि आपण एकदा हा उपाय नक्की करून पहा. यामुळे शनी महाराज तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवतील आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि सकारात्मक ऊर्जा इतर राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. तर मंडळींनो, चला मंडळी, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.